नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले। कांद्याच्या बाजारभावात 2500 रुपयांची मोठी घसरण झाल्यामुळे कांद्याचे सरासरी बाजारभाव 1600 ते 1700 रुपयांपर्यंत कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहे। यामुळे कांद्याचे लिलाव बंद पाडून शेतकऱ्यांनी आपला निषेध व्यक्त केला। बंद केलं पाहिजे, आवाज नाही उठवला पाहिजे। हा आवाज तुमचा या ठिकाणी गेल्या 10 दिवसापासून लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 5000 रुपये असलेला कांदा या ठिकाणी 1700 ते 1800 रुपये विकला जातोय। आज आपण बाजार समिती या ठिकाणी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलन उभं गेलेलं आहे। या ठिकाणी केलेलं आंदोलन शासनानं जो काही 10 दिवसामध्ये कांदा विकला त्या कांद्याला 5000 रुपयाच्या पेक्षा कमी असलेल्या भावामध्ये 2000 रुपये अनुदान, सरसकट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावं आणि नाफेड आणि NCCPF या कंपन्या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांच्या मार्फत जी खरेदी सुरू करत आहे। फक्त हे पुढाऱ्यांच्या ज्या कंपन्या आहे त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचं पोट भरण्यासाठी या कंपन्यांची निर्मिती केली गेलेली आहे। त्यांना या बाजार समितीमध्ये लिलावासाठी न उतरता त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर याचं अनुदान सरसकट जमा करावं या मागणीसाठी आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि 2 दिवसामध्ये याचा निर्णय केंद्र शासनाने घ्यावा। याच्यापेक्षा बाजारभाव जर कमी झाले, रेर लोकोसारखे आणि जेल भरोसारखे आंदोलन शेतकऱ्यांना बरोबर घेऊन केले जातील याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील।